सो हेलो गाइस, वेलकम बैक टू माय अनदर न्यू ब्लॉग। और ये ब्लॉग बहुत दिनों के बाद आ रहा है। सो जैसे कि आप देख ही सकते हो, आई एम फुल रेडी और हम रेडी हो चुके हैं। जैसे कि आज हम लोग की टूर्नामेंट है JPL। सो पहुंच चुके हैं ग्राउंड की ओर। देखते हैं कौन कौन आया है कौन कौन नहीं। और अभी मॉर्निंग के 7:30 हो रहे हैं। लेट्स सी, जाते हैं अंदर, देखते हैं कोई आया है क्या नहीं। सो गाइस, मैं जैसा बताना चाह रहा था कि अब तक तो फ़िलहाल कोई नहीं आया। मैं ही पहला बंदा हूँ जो आज पहुँच चुका हूँ ग्राउंड पे सुबह सुबह। देखते हैं अभी आएंगे धीरे धीरे सब लोग। जब तक टॉस बॉक्स में बैठते और फिर सब आएंगे तो और भी हम लोग को काम होगा, जैसे कि ट्रॉफीज़ वगैरह लाने का, सब डग आउट वगैरह इस पे टॉस बॉक्स के इधर रखने के लिए। तो चलते अभी थोड़ा बैठते, जितना होएगा ट्राई करूँगा आप लोगों को सब दिखाने का। टेंशन ना। राणा यांचंही देखील आम्ही या ठिकाणी आभार प्रकट करतो। त्याचप्रमाणे शौर्य एंटरप्राइजेस अर्थातच ज्यांनी पाण्याची व्यवस्था केली या स्पर्धेसाठी अनिल पिवाल यांचा देखील काय सर्व अजून 10 वाजले, आपल्याला 9 वाजता स्टार्ट करायचे होते। कारण काय करायचे प्लेयर लोक सर्वांना सांगी 9 वाजता यायचं की नाही येई सांग। मग तू काय बोली त्यांना? काय बोल काय त्यांना? आलशी आहे बोल। सांगा जरा कसं दिसतो, जरा सांगा। वन साइड आहे एकदम। So guys, now it's toss time for the first 2 teams जिनका मैच होने वाला है। मेन प्रॉब्लेम तो बूटा काढा तेच तर आहे। फोटो निकालना, वीडियो निकालना, साइड से निकालना, फोटो निकाल। राष्ट्रगान आपण सुरुवात करत आहोत। जनगण मन अधिनायक रिझल्ट मध्ये 4 विषयात नापास होऊन आता बघा हा काय पण असू द्या गाइस, इट्स नाश्ता टाइम। दुरू पाणी आण, 3-2 आखायला पाहिजे। तो जैसे कि एक इनिंग हो चुके गाइस फर्स्ट मैच की। हमारी सेकंड मैच। एक आकर्षक टी शर्ट आणि सुंदर अशी ट्रॉफी मेहुल गाइस अभी हमारा मैच है, तो फिलहाल मैं ब्लॉग नहीं कर सकता, बाकी जितना होएगा दिखाने का ट्राई करता हूँ। अभी हमारी मैच है। चला आणि यावेळेस कॉल केला आहे गणेश डीजे भाविन या संघाने टॉस मात्र। ओनर साहब क्या कहना चाहोगे हमारे परफॉर्मेंस को लेकर? क्या बोलना कुछ तो। हाँ मारा किसने? जतिन ने। गाइस हमारी टीम पहली होती है JPL सीजन 6 की, जो आउट ऑफ द लीग हो चुकी है, पर तो भी मेन काय हिडका पहिला खाने का। मी पण गाइस लय मरना से बॉल खाले गाइस, मैंने बहुत बॉल खाया। तू उधर ही मार रहा है उसको। अरे तो किधर मारेगा, लेफ्टी का ग्राउंड है क्या भाई? तो भी चलता है, हार जीत होता रहता है। नहीं ये लोग होएंगे। अपनी टीम पहली हो चुकी है। कॉंग्रॅच्युलेशन वेदांत पाल्या। गाइस ह्यांची फर्स्ट टीम आहे जी फायनल मध्ये गेली आहे। काय बोलेल वेदांत?
काय नाही जसं चाललंय तसं चालून देणार आहे. बाकी काय नाही बोलणार, काय नाही फायनल झाल्यावर काय नाही गाइस होत रहा। डॉकी तेरे को लगता है तुम्हारी टीम 41 रन चेस करेगी? क्या कौन? वॉरियर्स की टीम जब तक होप अच्छा अच्छा दिग्गज से भरी हुई कुछ कर पाओगे 41 रन जैसा कि टारगेट मिला है। इम्पॉसिबल तो नहीं है। के मैच भी आते जाते हैं तो आप इनके बारे में कुछ बहुत ही अच्छे लेजेंड प्लेयर है वो। बहुत दिमाग है उनके पास, क्रिकेटिंग दिमाग है तो बहुत की क्यों बताओ क्या वो नहीं बताओगे? और अभी वो आगे वाले यंगस्टर्स को भी गाइड कर रहे हैं कैसे करना है। आज भी मुझे बहुत इंस्पिरेशन दिया, आज भी बहुत गाइड किया बॉलिंग के लिए। क्या बोले डोकी आइक उनकी वजह से मेरी बॉलिंग के लिए सिंगल रन काढण्यासाठी ध्रुवला 100 रुपयाचा पारितोषिक रडतोय कशाला? ध्रुव जाधव, मी तुमचा इंटरव्ह्यू घेणार आहे। तर सध्या तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये जे क्वेश्चन विचारले जातील त्याला नीट उत्तर द्यायचं आहे। थांबे शौर्य तुझ्या लय मारेला ऐक। जसं की तुला आता 100 रुपयाचा पारितोषिक भेटलाय, ते कशाबद्दल भेटलाय ते सांग आणि तुला कसं वाटतंय ते पारितोषिक भेटतं सांग। सांग कसं वाटतं तुला ते पारितोषिक भेटलं तर? चांगलं वाटतं मला। पण ते काय कारणाने भेटला तुला, की तू काय केलं असं बॅटिंग मध्ये? वंडी मारली म्हणून। ह्याला प्रत्येक रनावर 100 रन होते गाईस आणि 1 रन बनवला मारून मारून तो पण रन आउट झाला। त्या कस्तुरला मला फक्त एकच बॉल खेळायला भेटला। चिडू नको ना लवड्या, चिडतो गाइस। नाउ इट्स टाइम फॉर एक्सिबिशन मैच है गाइस। अभी जय गणेश यंगस्टर्स वर्सेस आरसीए लेजेंड हम लोग मैच का होईल पुढे एवढं करू ट्राय करू तुम्हाला दाखवायचा। चला होता है परफॉर्मेंस हुआ नहीं कुछ नहीं, पर अभी अंदर से बहुत दिल बहुत दुख रहा है, बहुत जल रहा है क्योंकि 8 ओवर की मैच खेल रहे गाइस। खूप पाऊस या हम ठिकाणी भी आलेले हकदार थे इस मैच के पर नहीं हो पाए। आणि टेल्स उधर टॉस चलता देख जय गाइस, गणेश स्ट्रायकर्स या संघाचा हो रहा है बहुत जल रही है। इसका किसी ने फोन छुपा दिया है। प्रथम तर टॉस विन असता तर काय भूमिका असती? फोन शुभ हस्ते मात्र टॉस केला जाईल। गाइस बहुत जल रही है, जैसे कि मेगा फाइनल पहली बार हुआ है जीपीएल में, क्या 4:15 बजे मेगा फाइनल भी हो रहा है। जैसे कि हमारी टीम जय गणेश डीजे भाविन और जय गणेश ग्रीवांश, ये दो टीम नहीं जीत के सीधा बाहर हो चुके हैं। और जैसे कि जय गणेश स्ट्राइकर्स और वॉरियर्स के बीच में फाइनल होने जा रहा है और वो भी इतिहास है राजावाड़ी में कि 8 ओवर का। और ये सुन के हमारी अंदर से पूरी जल चुकी है। इसका फोन किसने छुपा? उदास झाले तर क्षेत्ररक्षण करण्याचा लीड आहे आणि त्याच्या मेरे पास आपला काय गणेश स्ट्राइकर्स जीतने की उम्मीद पे पहुंच चुकी है। 7 बॉल 4। ओय अरे कौन बोला था रे? ये काय बोलले रे यार? मी नाही बोललो, मी काय नाही शाबाश 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 गाइस। त्याने बोललेला मी काय नाही बोललो, त्याने बोललेला विकेट चला तर विकेट पाडवले काय आम्ही दोघांनी इथं बसून बॅक टू बॅक पत्तू पत्तू। जय गणेश वॉरियर्स की जय गणेश स्ट्रायकर्स अवघे 5 चेंडू आणि 5 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 3 धावांची आवश्यकता। हे भी मारते का बॉल यार? बॉलिंग यार डॉट है स्टंप के ऊपर। बॉल 1 रन चाहिए। भाई मॅच मध्ये इंटेन्स हेच चाललंय। 4 बॉल 1 आता 3 बॉल 1 आहे रे बाबा। थांब बॉल पे 3 बॉल 1। ओयो ओ दोन चेंडू 1 रन 2 बॉल 1 ओ भाई
मोठे बंधू प्रमोद मंगवाना ज्या संघामध्ये दाखल होतात तो संघ फायनल मध्ये जातो. एकदा जोरदार फायनल मॅच देखील तो जिंकतो. सलग 6 वर्ष बॅक टू बॅक. तर एकदा प्रमोद भाईसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. वॉरियर्स आणि झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी देखील आज वेळात वेळ काढून तर सांगितलं की आम्ही स्पर्धा ठेवतोय आणि त्या स्पर्धेला तुम्हाला आवर्जून यायचंय. परंतु त्यांनी सांगितलं की माझ्याकडून काय लागेल काय कमी पडेल त्या स्पर्धेसाठी तर मला नक्की सांगा. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. काय सांगाल विजेता? स्पर्धा आपली आहे. चालकसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. वॉरियर्स या संघाचा एमर्जिंग प्लेअर ठरलाय तो प्रथमेश परसराम. कसं वाटतंय आज एमर्जिंग प्लेअर म्हणून तुला घोषित केलं या जय गणेश प्रीमियर लीग या संघाचा मेहुल गणपत क्या बात आहे. आता मात्र संधी आहे बोलावंच लागेल. षटकार मारले असा खेळाडू जय गणेश वॉरियर्स या संघाचा अर्थातच मॅन फ्रॉम रत्नागिरी गणेश श्रीलंकर. षटकार मारणारा हा कोण असू शकतो या स्पर्धेचा बेस्ट बॉलर. स्पर्धेचा घोषित केलाय तो जातोय जय गणेश स्ट्रायकर्स या संघाचा वेदांत शैलेश गवार. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. हा बेस्ट बॅट्समॅनचा किताब जातो तो जय गणेश वॉरियर्स या संघाकडून. पुन्हा एकदा मॅन फ्रॉम रत्नागिरी गणेश श्रीलंकर. टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि आज या संपूर्ण स्पर्धेचं प्रेक्षेपण आपल्याला दाखवलं. स्वागत करायचं आणि त्यानंतर या स्पर्धेला ज्यांनी लंगड्या खान बाबा साऊंड सिस्टम आपल्याला मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरतो तो जय गणेश स्ट्रायकर्स या संघाचा मॅन फ्रॉम ओझरे बुद्रुक कैलास साला. आणि एक गिफ्ट हॅम्पर मात्र त्यांना दिलं जात आहे. तर कैलास एवढी मेहनत घेतली त्यामुळे ही टुर्नामेंट पूर्ण सक्सेस झाली. त्यांचे एक मी खूप आभार मानतो. आपल्यासाठी काय वाजवा आपल्यासाठी हे जे काय वाजवा तुमच्यासाठी. माझ्या गोष्ट ऐकतात त्यांच्यामुळे आज ही टुर्नामेंट 2026 सीझन 6वे त्या कार्यक्रमात आपले सर्वांचे मित्र महेश शिंदे यांची आवाजित जादू आणि शब्दिक अचूक निवड यामुळे आजचा सामना खऱ्या अर्थाने रंजक झालाय. विजय मोबाईल गॅलरी घाटकोपर यांची तर्फे छोटीशी भेसूट देणार विजय भाईकडून हाडलाच ना पण कसं तरी वाटतं ना ही ट्रॉफी आपण पण डिझर्व करत होतो. Back up. The end. टोपी दे तुझी घेतलीच नाही मी नयनची कडनं घेतली. इट्स पैकअप द एंड ऑफ द ब्लॉग. जीपीएल खत्म हो गया. ये टीम जीती है नीली वाली जय गणेश स्ट्राइकर. ये बाहर हम बाहर और ये भी बाहर. पर बेचारे को 100 रुपये का पारितोषिक मिला है. 100 रुपये 200 मिला है उसको. 100 मिला रे बाबा भागने के लिए. 200 काय त्याला खरं प्रेम नाही भेटलं. तुला खरं प्रेम भेटलं नाही चुत्या तुला. येडगांड्या
गौरव था पण सेम बोल इसको कुछ डायलॉग दे जरा दे होन दे बहुत देर हो गई है भाई शौर्य गुड मी तुला आउट केलं पण